महत्त्वाची घडामोड आहे। शरद पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शरद पवार यांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मवियातील नेते उपस्थित राहणार आहेत। हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, संजय राऊत यासाठी उपस्थित राहतील। 10 आमदार सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या करणार आहेत। विधिमंडळ अधिकारी, मेडिकल ऑफिसर पवारांच्या निवासस्थानी जाऊन संबंधित कागदपत्रांवर अर्जांवर सह्या घेणार आहेत। तर सर्वानुमते शरद पवार यांचा नाव निश्चित झालेले असं संजय राऊत यांनी सांगितलंय। संख्याबळ पाहता आदित्य ठाकरे यांची भूमिका योग्य होती, तर गणित जमत नसल्याने प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेच्या बाहेर राहावं लागलं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। काल सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली। खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्यानं सांगत होते ते खरं आहे की सर्वाधिक मोठा पक्ष हा शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढवायला पाहिजे। ही भूमिका योग्यच होती, तरी आम्ही ही जागा शरद पवार यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा शरद पवारांनी परत जावं राज्यसभेत, यासाठी हा निर्णय। प्रियंका चतुर्वेदी ह्या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या, पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवानं राज्यसभेच्या बाहेर राहावं लागलं। जर पवार साहेब निवडणुकीला उभे राहिले नसते तर ही जागा शिवसेना 100% लढून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांना ती जागा द्यायला कोणाचीच अडचण नव्हती। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पक्षामध्ये सगळ्यांची इच्छा होती की जागा शिवसेनेने लढावी। पण जेव्हा पवार साहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळ्यांनी ठरतंय की बाबा आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि तेवढा आकडा शिवसेनेकडे किंवा अन्य कोणत्याही पक्षाकडे नाही,